हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आज दुसरा दिवस आहे शेंगा काढायचा आणि आम्ही सकाळपासून शेंगा काढतोय। तर आज स्वीटी पण कॉलेजवरनं घरी राहिली बघा शेंगा काढण्यासाठी आणि आज स्वीटी आहे म्हणून मन्या पण आलाय भेटला शेंगा काढायला। मन्या इतक्या लांब आलाय, घर आपलं तिकडे आहे बघा आणि इकडं आलाय। काल नव्हता आला असा, काल सगळी होती, लय जण होती ना। आज ज्योती साक्षी रुद्रा ही नाहीत आली, बाकीची सगळी आले। आव तू हाय वय तू आली, सकाळपासून झोपली होती, आता उठून आली बघा। आणि आबाळ पण लय आलं या, टिपका येतय कधी मध्ये बारीक बारीक असा। आणि आपला भुईमुग आहे ना अजून काढायचा इकडचा राहिलाय बघा समोर असा, म्हणजे निम्म्याच्या पुढं झाला या आणि थोडा राहिला या। रुपयातला 4 आणे हाय ना आई, किती राहिला या? 4 आणे रुपयातला 4 आणे राहिलाय बघा अजून। आणि दुर्गा माव आहे ना शेंगा तुडू लागते त्याच्यामुळे पटापटा उरकते हाय का नाही? आव काय 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 दिकी दिकी दाखव। हा ती शेंगा आणती माझ्या हातावर ठेवते, मला बघ म्हणते ग। काय ग बाबू तिकडं वय काय तिकडं शेंगा शेंगा आणती माझ्या हातावर देते म्हणते फोडून दे, हाय का नाही? झोपतोय हाता मी कशा शेंगा ही बघा मन्या, मन्या तू आला वय। काल आहे ना त्या आईला पारू आईला ना शेंगा निघून देत नव्हता, त्या ठिकेवरच बसला होता। अरे जाऊ दे मन्या जाऊ दे, तरी पण उठत नव्हता माहितीये का? हो, जा शिकारीला बघ काय सापडतंय का पुढे जाऊन। चालला बघा स्वरला, ती चालला गेला तिकडं फिरून परत येईन अजून इथं, हाय का नाही? दुर्गा मन्या कुठे आहे आपला? कुठे मन्या? मन्या कुठे या? काय झालं काय झालं काय चाललंय मामी बाचीचं? मन्या गेला। दुर्गा काय करते बाबू तू? शेंगा घेते अगं त्या यालाच्या तोडलेल्या आहेत। मन्या कुठे आपला? मन्या हो मन्या, मन्या कुठे गेला आपला बघ बरं। दुर्गा मन्या कुठे आपला? मन्या कुठे ग? मन्या ये इकडं चल, ये इकडं ये चल, ये म्हणाव मन्याला, ये म्हणाव। ना ना खावा की शेंगा, डोकं दुखतंय वय? हा मन्या ये। नाही नाही आम्ही पण खाय नाही आव, ही एक शेंगा आणून दे तो। मन्या काय खातोय शेंगा खायच्या सोडून, हरळी खातोय या। तर चला घेतो शेंगा तोडून। ह्या दोघींचं चाललंय इकडं मामे भाचीचं, इकडं आय हाय तर तिकडं दुसरी आय हाय पारो आई, जी की आईंची जीवलग मैत्रीण आहे पहिल्यापासून। हाय पहिल्यापासून आहेत ना तुम्ही दोघी जण मैत्रिणी? हा कितवीपासून नाही तर लग्न झाल्यापासून नाही तर सासर मध्ये मैत्रिणी झाल्या दोघी जण, हाय ना आई? हा आय तिथूनच हो करते या। चला 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 मी घेते आता तोडून। ह्यांनी बघा शेंगा कमी मातीत जास्त घेतली दोघींनी मिळून, बघितलं का? आव काय शेंगा तोडती वय, तोडा तोडा चला मी पण तोडते आता। दाजी गेल्या तर घरी। मन्या कुठं हिंडतो बर, कुठं हिंडतो? आला ये इकडं तायकड चल। हो दुर्गा माव बोलवते हो, हो का आला मांडीवर, हाय का आता? या असं तू बसल्यावर कस काय रे आम्ही शेंगा तोडायच्या? मन्या आम्ही कशा शेंगा तोडायच्या? कसा येऊन बसलाय बघितलं का मन्या? जा तायकड, तायकड जा जा घे। बघा बसला मामीच्या मांडीवर बसला तो। कस काय दोघींच्या मांडीवर येऊन बसला मन्या? मन्या इकडे या, ए इकडे बघ, त्याच तोंड इकडे करताय। हा ओके मन्या तू असं बसल्यावर शेंगा कशाला तोडायच्या? आव इकडे नाही, ह्या शेंगा आपल्या वाळू घातल्यात बघा आणि बारीक टिपकायला लागला म्हणून दाजी म्हणले मी शेंगा झाकून आलो इथं येऊन झोपल्यात, बघितलं का? हा उठा 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 इकडे या। कागद घेतलाय इथं पडलाय तर तिथं यायला संपलं की आमचं तोडायचं। होय पण आम्हाला काय म्हणलात? मी शेंगा झाकून आलो। आबाळ गेलं मग तुम्ही यायचं ना घरी, मग आबाळ गेलं म्हणल्यावर इथं मोबाईल बघत बसले आता एकटच। अंग दुखायला लागलं, आजच्याच दिवस झालं मग हा नाही नाही येत। तर शेंगा बघा कस काय भारी अशा पसरवल्यात, हाडकत्यात चांगल्या हवेने, ऊन नाही पडलं, आबाळ आलंय पण। आणि शितोड आल्या मग हे कागदाने झाकून ठेवायचे। तर चला हा गेलं आता, चला संपलं तोडायला। स्वीटी मी प्रियंका दुर्गा आई 5 जण येत आम्ही। तुम्ही घेऊन नाही आला पण उपटून द्यायला पाहिजे ना तुम्ही। अयो मी इकडे घेऊन आलोय काय याल
नाही नाही मला पण कटाळा आलाय किंवा असं आहे का कालपासून काही यायला उपटतोय. आणि मग मी नाही उपटत काल दुपारपतोर मी पण येलो उपटलं कालपासून परत तुडती अजून दिवसभर उपट आता थोडं. नाही चला हे आलं चल. हा चला की मग हा जा चला जा आलो. आहे का मला जा म्हणतात मी नाही जाणार तुम्हाला घेतल्याशिवाय चला तर ह्या शेंगा झाकून ठेवायच्या तर आता तिकडे बघा भुईमुग काढायचं काम चालू आहे. सगळी तिकडेच येतं, कोणीच नाही आलं बघा. दुपारचं जेवण पण तिकडेच केलं निम्म्या जणांनी आणि निम्मे म्हणजे नाही का मम्मी आलती बघा इकडं आणि पप्पांनी तर सकाळी जेवण केलं, आजीने पण सकाळी जेवण केलं आणि जे की दुसरी आजी आलती तिचा नाही का उपवास होतात म्हणून ती तर रानातच जेवण केलं तिने म्हणजे नाही का फरायचं खाल्लं सॉरी. तर बघा आता मगाशीच ना मामी मी दुपारपासून घरीच आहेत बघा. मामी इकडून तिकडून शेवळ्या वगैरे करते तर मामीने मगाशी शेवळ्या केल्या त्या कारण दुर्गा माऊला भूक लागलेली आणि मला पण भूक लागलेली बघा. त्यामुळे शेवळ्या वगैरे खाल्ल्या आणि दुपारपासून इथंच आहे त्यामुळं झोपून वगैरे आहे आम्ही मस्तपैकी. आणि म्हणजे नाही का मामी झोपते तर माझा अभ्यास चालू आहे बघा आणि मम्मीने ही सगळी बघा इकडं बघा त्यांचं काम चालू आहे तर शेंगा वगैरे काढतात. आणि मगाच्यापासून 2 वेळेस नाही का 2दा पाऊस आला बघा. झिमझिम नुसतीच आली पण लय भिडून गेली बघा. तर इकडं ही जी आपला नाही का भुईमुग जी टाकलेली ना ती सारखा 2दा उघड झाक केला आणि आता तरी पण बघा आवाळ वरटते पण वरती काय आवाळ नाही म्हण का म्हणजे पावसाचं ढग वगैरे नाही तर. आणि जे की मगाशी भुईमुग आणलाय ना ती इकडल्या रूममध्ये टाकलाय बघा. तुम्हाला मी दाखवते ओका एवढा टाकलाय कारण पावसाच्या भिणं एवढाच टाकलाय बघा इकडं. आणि बाकीचा बाहेरच आहे म्हणजे जी की सकाळी जी आम्ही काढले ना ती इथे बघा सकाळचा भुईमुग ही आहे आणि आता काढलेला ती आहे तेवढंच काढलंय बघा. आणि ही पण असं आपण का टाकलंय काय माहिती तर ही घरातच नेलं नाही ही मगाशी डोंग्या मावनी इसकाटले. तर चला आजचा स्वयंपाक मामींकडे म्हणजे नाही का मामींकडे माझ्याकडं मी अभ्यास करत बसलेली आणि आता इकडं मामी अय डुंग्या खुईच करते मगाच्यापासून खुईच करते लय अड्यावानी करते खेळते का गेली मांजराकडं. तर इकडे बघा माझा अभ्यास चालू आहे असा मराठीचा स्वाध्याय लिहिते बघा मी. 1 धडा लिहिलाय बघा आणि दुसरा चालू आहे आता. तर चला आजचा स्वयंपाक मामींकडे माझ्याकडे. तर काय करायचं मामी स्वयंपाक भाजी करायला लावली. पालकाची भाजी करायला लावली मम्मीनी आणि 1 भाकर कारण सकाळच्या चपात्या हाय अशा तर इथं कुणीच आलं नाही घरी जेवायला. तर आता पप्पा आले तर काय आणलं पाणी झालं सगळं हा आणि इकडलं वापर पावसाने 2दा भिडवलं बघा पण जास्त काय आलं नाही बरं झालं. पाऊस होऊन गेला बारका ए टुंग्या आज धुणं वगैरे मी धुलं बघा आणि भांडे आता घासायचे आणखी गोळा करायचंय गोळा. तर चला करून घेतात आम्ही स्वयंपाक. झाडून घेते होय तू डुंग्या माव झाडून घेतो या चांगले की मम्मीला मदत करू लागते काय होय ग हा. आता बघा सगळी घरी आल्यात आणि इकडं बघा दारात कशा शेंगा टाकल्यात आणि चहा केला बघा मामींनी. तर सगळ्यांना चहा दिलाय पप्पा चहा पिऊन बसलो नाना येणार शेजारचं. तर बघा इकडं वाट केलं निम्म्या शेंगा इकडं निम्म्या शेंगा इकडं त्यांना वाट केलं काय वाट नाही निम्म्या होय तीच की आईची मैत्रीण आहे बालपणाची नाही लग्न झाल्यावर नाही कुठं बी जातात दोघीच जातात कामाला कुठं का असाना संगच दोघीच. माझ्या माहेरकडे किती शेंगा केल्या तुम्ही दोघींनी कोपड स्टेशनला उतरायच्या ना आपल्या रानातनं केळगावला जायच्या त्याच वावरात हा 10 हे आपलं मोठं 50 किलो ते आपल्या ईस पाहिल्याचं पोतं केलं गमेला होय आणि ते बी येचून इथून तोडायचे ना उकरून असं उकरीने बाबा कस काय इकडं न्यायचं म्हणते लग्नाच्या आधीपासून असं असं मी पण उकरून शेंगाला गेली की मला माहिती आहे की काय शेंगा आलत्या मला ह्या बाईने तिथं बंदच केल्या जिथं शेंगा होत्या तिथं शेंगाला आले की याचा विषय चालूच तिथं आपण किती केलते वन इथं किती केलते वन आता होत नाही काय करायचं कवर व्हायचं आपण चहा सांग ना तिकडे चहा शेंगाला गेलो आणि आमच्या 6 टिकी झाल्या शेंगा 6 ठिकी 6 टिकी हाय ना गो 6 टिकी झाल्या आणि जे आम्हाला आलं की किती दिवसाच्या
एका दिवसाची एका दिवसात 6 ठिके हा. म्हणजे वाटून न घेता का नाही वाटून न घेता काय? आता अगं, माल कच्च्या केल्या, हा वाटून केल्या. हा, केल्या. तेच मग म्हणते ना वाटून न आम्हाला घेता. लागतं केल्या. एक ठिकं. एक ठिक दिलं हा. 6 ठिक्याचं आणि ती चला चलू दे ह्यांचा विषय कसं काय केली बरं बनली का बरं आणि वहिनीला म्हणा आत नेऊन टाक वहिनी व्हिडिओ घेते तो अयो वहिनी व्हिडिओ घेते आता सगळी गेली घरी आपापल्या आम्ही आता ह्या शेंगा नेऊन आतमध्ये टाकतोय आणि दुर्गा पण आम्हाला शेंगा भरू लागते बघा मस्त पैकी हाय का कस काय चिनले हातात एवढी शेतात अशी टाकते का अशी टाकते बघ जवळ जाऊन कस काय चाललंय एवढं भरलं का तुम्ही कशा भरायच्या अशा बरं 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 हाय श्या आत्याला किती कामात मदत केली पिलूने हाय का नाही दुर्गा आत्याला काम करू लागते ना तू हा? ही पाठी कोण उचलायचं ही पाठी नाही उचलू ना इतक्या शेंगा भरल्या तुम्ही मग चिनुले हातात लय बसतात का होय झाले होय मग कवर करावं तुम्ही झालं माती किती निघते खाली हो गार, मऊ, माती खूप फिरून आले परत आली होय अजून हा बरा ती माती नाही शेंगा भरायच्या शेंगा हा